हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघणार आहोत कपकेक्स. विदाऊट ओव्हन, विदाऊट एग कपकेक कसे बनवायचे ते आज आपण येथे बघणार आहोत. चला तर मग बघूया कपकेक कसे बनवायचे. त्यासाठी मी प्रीमिक्स पावडर घेतलेली आहे. साधारणतः 1.5 कप इतकी प्रीमिक्स मी येथे घेत आहे. त्यात 1 स्पून ऑइल मिक्स करूया. नंतर यात हाफ मेजरिंग कप पाणी ॲड करूया. तुम्हाला हवं तितकं पाणी तुम्ही हळूहळू ॲड करा. तुम्ही येथे कन्सिस्टन्सी बघू शकता. खूप घट्ट बॅटर असेल तर त्यावर क्रॅक जाऊ शकतात. सो कन्सिस्टन्सी ही मीडियमच ठेवायची. आता हे बॅटर आपण कपमध्ये फिल करूया. असेच सर्व कप आपण फिल करून घेऊया. मी येथे पॅन आधीच 10 मिनिटे प्रीहीट करायला ठेवलेला होता. हे कप्स आपण त्यात ठेवूया आणि कप ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम लो असावी. जर हाय फ्लेमवर तुम्ही हे कप्स बेक केले तर ते पूर्णपणे बेक होत नाही. त्यानंतर 30-35 मिनिटांनी आपले कपकेक्स छान रेडी झालेले आहेत. येथे आपण चेक करूया. तुम्ही बघू शकता इथे आपले कपकेक्स छान रेडी झालेले आहेत. ते थंड होण्यासाठी काढून घेऊयात. हे पूर्णपणे थंड झाले की मगच त्यावर आयसिंग करायला सुरुवात करायची आहे. मी येथे साधारणतः 1 मेजरिंग कप इतकी क्रीम घेतलेली आहे. ही क्रीम आपण फेटून घेऊया. ही क्रीम फेटण्यासाठी 5 ते 10 मिनिटे इतका वेळ लागतो. यावर छान असे लेअर पडायला लागले आणि घट्टसर झाली की समजायचं क्रीम फेटून झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता आपली क्रीम छान अशी फेटून झालेली आहे. क्रीम फेटून झाली की आयसिंग करण्याआधी आपण यात फिलिंग करूया. फिलिंग करण्यासाठी नोझलने अशा प्रकारे त्या कपकेकमध्ये जागा तयार करायची आहे जेणेकरून आपण त्यात फिल करू शकतो. याने टेस्ट खूप मस्त येते. तुम्हाला आवडेल तो क्रश तुम्ही येथे फिल करू शकता. मी पायनॅपल क्रश फिल केलेला आहे. क्रश फिलिंग करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की ओव्हरफिल करायचं नाही. जर तुम्ही ओव्हरफिल केलं तर तो क्रश बाहेर येऊन आयसिंगच्या वेळेस क्रीममध्ये मिक्स होऊ शकतो. त्यानंतर जो पार्ट आपण रिमूव्ह केलेला होता तो परत क्लोज करून देऊया. फिलिंग झाल्यानंतर आयसिंगसाठी मी येथे पिंक आणि ब्लू कलर कॉम्बिनेशन यूज केलेलं आहे. येथे मी फ्लॉवर्सचं डेकोरेशन करत आहे. यात आपण सेंटरला मोठे फ्लॉवर्स काढून घेऊया आणि बॉर्डरला ब्लू कलर्सचे छोटे छोटे फ्लॉवर्स काढूया. तुम्हाला आवडेल तसं डेकोरेशन तुम्ही येथे करू शकता. वेगवेगळे कलर्स यूज करू शकता. यानंतर मी रेनबो कलर्समध्ये शुगर स्प्रिंकलर्स यावर टाकलेले आहे. हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे. यात तुम्हाला आवडेल ते शुगर स्प्रिंकलर यूज करू शकता. मी येथे शुगर स्प्रिंकलर यूज केलेले आहे. तर तुम्ही शुगर स्प्रिंकलर, शुगर बॉल्स किंवा चोको चिप्स किंवा चेरी पण यूज करू शकता. आणि अशा प्रकारे सगळे शुगर स्प्रिंकलर्स आपले टाकून झालेले आहे आणि आपले कपकेक्स छान रेडी झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.